शेतकरी मित्रांनो, आपण अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी खजुराचे रोपं हे तयार केले जातात. इथं टिश्यू कल्चर लॅब, टिश्यू कल्चर लॅब आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून भारतातच नाही तर विदेशामध्ये सुद्धा खजूर रोपं विकल्या जातात, पाठवले जातात आणि जो तुम्हाला ज्या जाती लागतील देशी विदेशात चालणाऱ्या जाती ते या ठिकाणी तुम्हाला रास्त भावामध्ये मिळतात. तर याचा व्हिडिओ आपण सविस्तर टाकलेला आहे. पाठीमागे दिसते ईश्वेद बायोटेक ही लॅब आणि या लॅबमधून मोठ्या प्रमाणावरती केळीची रोपं असतील, त्याच्यानंतर तुमच्या खजुराची रोपं असतील, बांबू असतील, बांबूचं मोठं काम सरांचं आहे आणि ज्या सरांकडे आपण आलेलो आहोत त्यांची संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत. त्यांचा प्रवास थोडक्यात सांगायचं ठरलं तर अल्पभूधारक शेतकरी शेतमजूरपासून आलेला हा प्रवास तुम्हाला दिसतोय. यामध्ये त्यांचं ड्रॅगन फ्रूटच्या बाबत खूप चांगलं काम आहे, त्यांचं खजुराच्या बाबतीत खूप चांगलं काम आहे आणि एकंदरीत शोभेचे झाडं आणि केळी यामध्ये त्यांचं खूप मोठं काम असं आहे. विदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून जे काही रोपं आहे ते विदेशात जातात. सरांची आपण पुन्हा एकदा ओळख घेऊ. सर नमस्कार. राम राम. नमस्कार. म्हणजे तुमच्या इथं एक गोष्टीचं मला फार कुतूहल वाटलं सर, की तुम्ही या ठिकाणी सर्व रोजगार दिलेला आहे इथल्या स्थानिक मजुरांना आणि विषय म्हणजे जो विषय हा कॉलेजमध्ये शिकवायला काही 4-4, 5-5 वर्ष लागतात, ती 2-2, 3-3 वर्ष लागतात. तो विषय तुम्ही त्या शेतमजुरांना शिकवून, जे खुरपणं करणाऱ्या बाया आहे त्यांना शिकवून नंतर त्यांच्याकडून हे सगळं काम की इथं केलं जातं आणि त्यांना सगळे काही ज्या काही पूर्ण काही सोयीसुविधा आहेत ते इथं पुरवल्या जातात. त्यामध्ये जाणं येणं असेल किंवा मग सगळ्या गोष्टी असतील. ते कसं जमतं आणि तुम्हाला सुचलं तर कसं? नमस्कार. जसं तुम्ही म्हटले, माझा जन्म मुळगाव इथं सिंदखेड राजाच्या जवळ मुळगाव आहे म्हणून तिथे झाला आणि या ग्रामीण भागातला मी असताना अत्यंत जसं तुम्ही म्हणले अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा ते अमेरिका ते जर्मनी तो परत सिंदखेड राजा असा माझा प्रवास आहे. 10-12 वर्ष मी परदेशात नोकरी केली. त्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मितीसाठी काय करता यावं म्हणून 2014 साली आम्ही ईश्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची लॅब आम्ही टाकली. तुम्ही या लॅबच्या माध्यमातून बघू शकता. आम्ही 5 एम्प्लॉईपासनं सुरू केलेलं छोटंसं रोपटं आता 1000च्या वर लोक आमच्याकडे काम करत आहे. आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मुलींना आणि मोलमजुरीच्या मुलींनाच नोकरी देतो. हां, आणि आम्ही फक्त ग्रामीण भागात इथलेच आपले जर बघितलं फार म्हणजे ग्रामीण भागामध्ये हा प्रोजेक्ट आहे. तर उद्देश तो होता की बाबा ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करायची, शेतकऱ्यांच्या मुलींसाठी रोजगार निर्मिती करायची, शेतकऱ्याच्या मुलाची कंपनी ते इथे असणारे कामगार पण शेतकऱ्यांच्याच घरातले असा हा संकल्प होता. आणि दुसरा शेतकऱ्यांना उत्कृष्ट जातीचे उत्कृष्ट वाणाचे रोगमुक्त विषमुक्त रोपं पुरवठा करणे हा आमचा उद्देश होता. तशी आम्ही लॅब चालू केली. आता आम्ही 35पेक्षा जास्त देशामध्ये एक्सपोर्ट करतो इथून. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर भारतामध्ये एकमेव म्हणण्यापेक्षा वन ऑफ द बिगेस्ट लॅब आमची जी आहे ती खजुरात काम करणारी आहे. आम्ही खजुरावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. परदेशातही रोपं देत आहे, भारतातही देत आहे आणि बऱ्याच व्हरायटी खजुरावरती आहे, बांबूवरती आहे, त्यानंतर तुमचा संत्रा असेल, मोसंबी असेल, लेमन असेल, ॲव्होकाडो असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने आता काम करत आहोत. तर असा एक छोटासा प्रवास आहे आमचा हा. की सर तुमचा प्रवास फार मोठी गोष्ट आहे की एक साधारण शेतकऱ्याचा जो मुलगा आहे हा काय काय करू शकतो, एक यशोगाथा जी म्हणू शकतो आपण, ती यशोगाथा सरांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते. सरांचं फार काम मोठं आहे. ते तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकून मी दाखवायचा नक्कीच प्रयत्न करतो. पण सरांनी जे मी सरांना विचारलं होतं की त्यांच्याकडं जे शास्त्रज्ञ काम करतात तेच काम सरांना कसं त्या मजुरांना शिकवण्यात आलं आणि ते जसं आपण जर तुम्ही त्या ड्रेसमध्ये जर बघितलं तर आपण म्हणू शकणार नाही की हे शास्त्रज्ञ आहे की आपल्या शिकलेल्या बायका नाहीत ज्यांना शिक्षण अक्षर सुद्धा माहीत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्यांना अक्षर सुद्धा लिहिता येत नाही ते फार ज्या शिक्षणाला 2-3 वर्षे घालावं लागतील असं शिक्षण ज्यांना भेटणार नाही प्रॅक्टिकली, ते सरांनी प्रॅक्टिकली त्यांना देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करून या ठिकाणी सगळं काही दाखवलेलं आहे. म्हणजे आपली शेती आपली प्रयोगशाळा ही जी म्हणतो आपण, तशी मी शेतीमधली प्रयोगशाळा जी दाखवायचा प्रयत्न करत असतो तशी ही लॅबमधली प्रयोगशाळा सरांची फार उत्कृष्ट प्रकारची आहे आणि त्याचे सविस्तर व्हिडिओ आपण समोर बघतच असणार. पण आपण सगळ्यात मोठा प्रश्न घेऊन हा एकच आलो होतो की सर आम्हाला एक सुचवा असं तुम्हाला प्रश्न जो विचारला ते आपण दाखवलेला आहे, ते नक्कीच बघतीलही.
की जो भाव सध्या बाजारामध्ये 5,000 6,000 हा खजुराचा आहे तो का आहे, तो तितका आहे का, कमीत कमी भावामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे देऊ शकतात आणि सरांनाही सविस्तर त्यामध्ये सांगितलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुमच्या लक्षात येईल की खजुराचा असलेला प्रवास विदेशातून देशातून आणि विदेशातून कंद आणून आणि त्याच्या चांगल्या चांगल्या प्रतीचे कंद आणून ते कशा प्रकारे हळूहळू टप्प्यात पुढे जातो आणि त्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचतो, हा तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि सर इतक्या चांगल्या प्रमाणावरती एका खेड्यामध्ये, कारण की ही कंपनी तुम्हाला कुठल्याही शहरामध्ये टाकता आली असती, मोठं काम तुमचं अजून दाखवता आलं असतं, पण असलेले आपल्याच खेड्यामध्ये तुम्ही ही कंपनी टाकून इथं रोजगारही उपलब्ध करून दिला. सगळ्यात मोठं म्हणजे इथल्या जे काही सगळ्यात मोठं म्हणजे शेतमजूर जे आहे त्यांच्याकडून हे सगळं काम होतं आहे, ही फार माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. देश विदेशातून आणलेले हे काही कंद जे असतात तर यापासून प्रोसेस चालू होऊन समोर खजुराचं झाड तयार होतं, त्याला जवळजवळ 4-4.5 वर्ष लागतात. आणि यामध्ये सगळ्यात मोठा जो विषय आहे तो आता सरांच्या हातामध्ये आहे. फार काळजीने याला हाताळावं लागतं, प्रत्येक गोष्ट निर्जंतुकीकरण करावं लागते, हातसुद्धा तसेच करावं लागतील. आणि ह्या कंदाचा प्रवास विदेशामधून आता सरांच्या हातामध्ये इथं झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपण आता सध्या सिंदखेड राजामध्ये आहोत. सर यापासून आता समोरची काय प्रोसेस असते बरं? आता तुम्ही जर बघितलं तर याला कंद किंवा ऑफशूट म्हणतात. बरोबर. हे खजुराच्या झाडाचं आहे. यामधनं आपल्या जर साध्या भाषेत सांगायचं त्याचा हा जीव काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यापासनं जी आपली खजुराची रोपं तुम्ही खाली दाखवली ती रोपं बनणार आहे. बरोबर. तर यातला छोटासा जीव काढला. आता हा लॅबमध्ये प्रोसेसला जाईल, आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. बरोबर. आणि तिथं आपल्याला दाखवता येईल की याच्यावरती काय प्रोसेस होती. बरोबर. आणि या जीवापासनं ते झाड बनायचा, म्हणजे जे झाड मी तुम्हाला दाखवलं तो 5.5 वर्षाचा कालावधी आहे. बरोबर. म्हणजे इथून जो प्रवास सुरू होतो त्या झाडापर्यंत तो 5.5 वर्षाचा, 5 ते 5.5 वर्षाचा प्रवास आहे. बरोबर. तर याला आम्ही ऑफशूट म्हणतो. आणि त्यातनं या एवढ्या मोठ्या ऑफशूटमधनं एक छोटासा जीव हा काढलेला आहे. आणि आता आपण पुढे लॅबमध्ये दाखवूया. नक्कीच. आणि सविस्तर व्हिडिओ आपण हा तसाच टाकणार आहोत, ज्यामधून तुम्हाला नक्की लक्षात येईल की खजूर नेमकं कसं वाढतं आणि कसं तुमच्यापर्यंत येतं. आपण बाहेर जे दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की आपण एक कंद आहे, त्या कंदाचा एक छोटा तुकडा केलेला आहे, त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे. तुम्ही जर ही बघितली तर याला आमच्या भाषेमध्ये आम्ही इनिशिएशन म्हणतो. ही खजुराचं इनिशिएशन चालू आहे सध्या. म्हणजे त्यातला जो मेन गाभा आहे, छोटासा जीव आहे तो काढायचा, तो काढून त्याचे छोटेसे तुकडे करून याच्यामध्ये टाकायचे. याला आपण खरं टिश्यू म्हणतो, याला टिश्यू म्हणतात, म्हणून याला टिश्यू कल्चर म्हणतात. बरोबर आहे ना? हे टिश्यू आहे आणि या पद्धतीने आपण इथं टाकतो. आणि इथं लॅबमधनं हे गेल्यानंतर आता हे महिन्या एका जागी राहतं. मग त्यातनं हळूसा छोटासा मोड म्हणता येईल आपल्याला, जसं आपण बी टाकल्यानंतर येतं तसा येतो आणि तिथून याची प्रोसेस सुरू होते. तर लॅबमधली पहिली प्रोसेस जी आहे डेट फार्म म्हणजे खजुराची, ती ही प्रोसेस या पद्धतीने आपण आता इथं प्रोसेस करत आहोत. बरं आहे का? जसं मी म्हटलं सर की आमच्याकडं 5 करोड प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे. म्हणजे 5 करोड रोपांची निर्मिती आम्ही ईश्वत बायोटेकमध्ये करतो. जर तुम्ही जर बघितल्याला ग्रोथ रूम म्हणतात, तर आमच्याकडे 4.2 मिलियन म्हणजे ह्या कल्चर ज्याला म्हणतात ते ॲट अ टाईम आम्ही ठेवू शकतो. त्यामुळं एवढी मोठी प्रोडक्शन कॅपॅसिटी आमच्याकडे आहे. तर आजचा जो आपला विषय, हे सगळे बनानाचे कल्चर आहे. सर आपण आता खजुराविषयी जाऊया. तर खजुराचे मी तुम्हाला कल्चर दाखवतो. जो मी तुम्हाला छोटासा तो गाभा दाखवला ना, तिथे राईट. तर त्या गाभ्यानंतर जर तुम्ही जर बघितलं तर त्या गाभ्यापासनं असं तयार होतं नंतर. हे बघा इथे तो जो टाकला ना आपण, याला या पद्धतीने तो जो छोटासा मी तुम्हाला बाकी आपण जो काय म्हणता कंद होता, त्या कंदातनं जो जीव काढला त्याच्यापासून हे असं तयार होतं. आणि यालाही महिन्याची प्रोसेस इथपर्यंत यायला. ही महिन्याची प्रोसेस आल्यानंतर त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती ही प्रोसेस आहे. त्यानंतर तुम्ही बघा याला मल्टिप्लिकेशन म्हणतात. तर आता हे मल्टिपल होत आहे. याला मल्टिप्लिकेशन झालं की मग त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे खजुरामध्ये, ही शूटिंग आहे एक्झाम्पल राईट. ती मोठी झाडं दिसतात तुम्हाला बघा. तर आता ही या प्रकारची शूटिंगची प्रोसेस आहे. आणि हे झाल्यानंतर याला रूटिंगला टाकतात. रूटिंगला टाकतात म्हणजे काय करतात हे बघा तुम्हाला दाखवता येईल. आता हा प्लॅन्ट तयार झालेला आहे. हा खजुराचा प्लॅन्ट तुमच्यासमोर आहे आणि हा प्लॅन्ट तयार झालेला आहे. तर आता हा प्लॅन्ट तयार झाल्यानंतर आपण जे जिथं ग्रीन हाऊस आपले बघितले होते पॉली हाऊस वगैरे, तिथं हा लागवड केला जातो. तर त्या तिथून इथपर्यंतची जर्नी ही 3-4 वर्षाची जर्नी आहे. म्हणून आपण म्हणतो की त्या रोपाचं वय 5 वर्ष वगैरे आहे. तर हे इथपर्यंतची ही जर्नी आहे आणि आता तयार झालेलं आहे.
सर माझा एक प्रश्न असा राहील तुम्हाला की याच्यामध्ये आपल्याला 2 पॅकिंगमध्ये दिसतंय. याच्यामध्ये हे जवळजवळ नाही म्हणलं तर एक 3 किलो तरी वजन असेल, बॅग. बरोबर आहे, बॅगचं वजन. आणि तुमच्या हातातलं वजन जास्तीत जास्त 1 ग्रॅममध्ये असेल काही, नाही अर्धा किलो असेल हे. अर्धा किलो असेल. हो, अर्धा किलो. तर यामध्ये आणि त्यामध्ये व्हरायटीच्या बाबतीत चेंज आहे आणि काय काय फरक आहे? नाही चेंज काहीच नाही आहे, फक्त खाली जनरली ही जी हार्डनिंग प्रोसेस ही चेंज आहे. हो. त्याचं कारण एक्सपोर्टला अशी पॅकिंग चालते बाहेरच्या बाहेरच्या देशामध्ये, म्हणजे हे बॉक्समध्ये बरोबर बसतं. आणि तर शेतकऱ्यांना पण बरोबर. काय होतं, एक त्यांनी 50 रुपये बुक केली, एवढी मोठी गाडी त्याला घेऊन यायची, ती फार अवघड आहे. बरोबर. त्याचा ट्रान्सपोर्ट, तर ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने फक्त याचं हे आहे, बाकी काही याच्यामध्ये बदल नाही आहे. बदल नाहीये. नाही काहीच नाही, काहीच नाही. हां. आणि ही जे आहे तर हे माझ्या मते साधी लहान पॅकिंग असल्या कारणानं बऱ्याचशा मोठ्या लहान लहान गाड्यामध्ये सुद्धा ते जाऊ शकतं. बॉक्समध्ये टाकायचं, बॉक्स पॅक किंवा केला. मोटरसायकलवरती 100-200 झाडं नेता येईल. मोटरसायकलवरती 100-200 झाडं नेतात, तर हे नेता येत नाही, हे बाकी नेता काही येत नाही. नाही. हां. आणि थोडंसं प्लास्टिक अवॉइड करता येतं, म्हणजे आपण जे शेतामध्ये प्लास्टिक फेकतो तर ते थोडंसं अवॉइड आपल्याला करता येईल. नक्कीच. या जनरली बाकी लोक ही मातीमध्ये रोपं देतात, आमची रोपं ही मातीमध्ये नसते. जर्मनीतनं आम्ही पिटमॉस नावाचं जे याचं मीडियम आहे हे बोलवतो. याच्यात थोडीशी रेती मिक्स आहे आणि बाकीचं आपलं थोडं शेणखत आणि गांडूळ खत, जेणेकरून रोपांची वाढ आणि या पद्धतीने चांगली व्हावी. आपल्या देशात व विदेशात चालणारे जे जाती आहेत त्यांची रोपे आपण समोर पाहत आहात. आपल्याला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. विश्वेद बायोटेक कंपनीशी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर समोर नंबर दिलेले आहेत, त्यांना आपण संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता. कशा जमिनीत येते आणि कशा प्रकारे वाढवायचं याचा व्हिडिओ आपण अगोदरच टाकलेला आहे, तोही तुम्ही सविस्तर बघायला हरकत नाही. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.